नाशिकच्या मालेगाव येथील मोहम्मद कैफ या बालकाचा अमानुष खून केल्याप्रकरणी आरोपाचे वकीलपत्र न स्वीकारता मालेगाव येथील न्यायालयामध्ये वकिलांनी फिर्यादीच्या बाजूने युक्तिवाद केला। त्यामुळे काल हिंदू मुस्लिम संघटनेच्या वतीने मालेगाव वकील संघाचे अभिनंदन आणि आभार व्यक्त करत वकील प्रोटेक्शन ॲक्टला समर्थन देण्यात आले। मालेगावच्या इतिहासामध्ये नोंद घेण्यासारखी कौतुकास्पद घटना वकील संघातर्फे घडली असून मालेगावला काळिमा फासणाऱ्या घटनांवरती अंकुश आणण्यासाठी मालेगाव वकील संघाचं हे पाऊल आदर्शवत ठरले आहे। या आभारात आणि सत्कारात आम्ही सत्कार तर घेणारच नाही, पण या आभारात अनेक लोक सामील आहेत। आमच्यामध्ये सगळे लोक सामील आहेत। तो कुठल्याही एकट्या अध्यक्षाचा किंवा पदाधिकाऱ्यांचा नाही, प्रत्येकाने मनापासून याच्यात हे केलं। त्याच्यानंतर मला 2 दिवसांनी डिस्ट्रिक्ट लीगल एड ऑथॉरिटीचा मला फोन आला की तुम्ही बादचे अध्यक्ष आहेत, लीगल एडवर आमच्या इथं जवळपास 15-16 रुपये फंडमाडला आहे चालवण्यात, तर तुमच्या इथं लीगल एडवर पण कोणी काम करायला तयार नाही, तर असं कसं काय चाललं? मग मी त्यांना एक सांगितलं की साहेब म्हटलं तुम्ही एक काम करा, तुम्ही एक आरोपीचं वकीलपत्र तयार करा आणि एक असा अर्ज तयार करा लीगल एडच्या टीमचा की आम्ही याच्यात काम करू शकत नाही। दोघं कागद ठेवा, तुम्हाला जे सही मिळेल ते माझं काय हरकत नाही, पण मी कोणालाही बळजबरी करणार नाही। आणि बरोबर सांगतो की तुमच्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या चांगले बाजू आहे। तो दुसरा कागद होता की ज्याच्यावर आम्ही कोणी सही करणार नाही, त्याच्यावर सगळ्या सह्या झाल्या, वकील पत्रावर कोणाची सही झाली। म्हणजे थोडक्यात काय की हा एक कन्सेन्सस होतो। आता हिंदू मुस्लिम एकता संघटना नावाने म्हणजे आपण काम करतात, पण ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी मी आमच्या त्या सिनियर वकिलांना हेच सांगितलं साहेब की मला माहिती नाही आरोपी कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, आणि तो मुलगाही कोणत्या जातीचा आहे, धर्माचा आहे, फक्त मी एक सांगतो की त्याच्यामध्ये कोणी